राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरणारी अनगर नगर पंचायतीची निवडणूक अखेर बिनविरोध झालेली आहे। आज अधिकृतरित्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं ज्या विजयी उमेदवार आहेत प्राजक्ता पाटील, त्यांचे सासरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना प्रमाणपत्र जे आहे ते सुपूर्द करण्यात आलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राजन पाटील आहेत। काय सांगाल, राज्यभर हा मुद्दा गाजलेला होता, निवडणूक होईल न होईल थेट न्यायालयापर्यंत हा विषय गेलेला होता आणि आज अधिकृतरित्या आपल्या सुनबाई ज्या आहेत त्या अनगर नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा झालेल्या आहेत। पहिली प्रतिक्रिया मी पहिली प्रतिक्रिया अशी देईन की हा गाजण्याचा विषयच नव्हता, ही निवडणूक गाजण्याचा विषयच नव्हता। कारण या गावामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त कालखंडापासून बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा आहे। ती परंपरा गावकऱ्यांनी या ठिकाणी राबवली, त्याबद्दल मी गावकऱ्यांचा मनपूर्वक आभार मानेन। आणि काही लोकांना राजकारणच करायचं म्हणून करता नाहक आम्हाला, आमच्या गावाला, आमच्या पार्टीला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं होतं। त्यांना जनतेनेही ठोकरलं आणि न्यायव्यवस्थेनं त्यांना ठोकरलं। त्यामुळं मला मनस्वी आनंद आहे आणि हा सगळा आनंद, हा विजय ही मी माझ्या अनगर नगरीच्या जनतेच्या मतदारांच्या चरणी अर्पण करीत आहे। खरं तर आज अतिशय असा महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्या सुनबाई ज्या आहेत त्या येणं अपेक्षित होतं, मात्र त्या काही कारणास्तव आलेल्या नाहीत। नेमकं कारण काय न येण्यामागचं? खूप मोठा दिवस आहे। नाही, त्या जरा आता त्यांच्या मुलांना सुट्ट्या लागलेत, आता ते क्रिसमस आहे त्यामुळे त्यांच्या मुलांना सुट्ट्या लागल्यामुळं, आणि माझा एक नातू बेंगळुरूला असतो, तो त्याला आणण्यासाठी म्हणून करता ते आज बेंगलोरला त्याला पिकअप करायचं आहे म्हणून करता त्या दोघीजणी तिथे गेलेल्या त्या, त्यामुळे ती येऊ शकल्या नाहीत। नक्कीच आपण बघू शकताय की काही कौटुंबिक कारणांमुळं नगराध्यक्ष झालेल्या प्राजक्ता पाटील या जरी येऊ शकल्या नसतील तरीसुद्धा त्यांच्या वतीनं त्यांचे सासरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी विजयाचं प्रमाणपत्र जे आहे ते स्वीकारलेलं आहे आणि अनगर नगरपंचायतची निवडणूक आता बिनविरोध झाल्याचं, अधिकृतरित्या घोषित झाल्याचं एकूण चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं आहे। कॅमेरापर्सन नागेश चिपासह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, अनगर, सोलापूर।